नमस्ते. मी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या अध्यायांचे सरळ साध्या मराठी भाषेमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यात मूळ ओव्यामधला सार आणि भाव जपून थोडा विस्तार केला आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये सिद्धमुनींनी नामधारकाला अत्रि ऋषी व पतिव्रता अनुसूयेची कथा सांगण्याचे आश्वासन दिले होते आणि नामधारक त्या कथेची विनंती करतो. तर आज आपण श्री गुरुचरित्रातील अत्यंत दिव्य आणि भावस्पर्शी अशी श्री दत्तात्रय अवतारांची पावन कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे पतिव्रतेचा महिमा, अतिथी सेवेची पराकाष्ठा आणि त्रिमूर्तींच्या ऐक्याची. श्री गणेशाय नमः. शिष्याने अत्यंत नम्रतेने सिद्धमुनींना विनंती केली. ती विनंती ऐकून सिद्धमुनी प्रसन्न झाले व म्हणाले, साधू, तुझी भक्ती खरी आहे. गुरुचरणी अशीच प्रीती ठेव. तुझा प्रश्न अत्यंत उत्तम आहे. सृष्टीच्या आद्य, मध्य आणि अंताचा विचार करणारा हा प्रश्न आहे. सिद्ध म्हणाले, हे शिष्या, लक्ष देऊन ऐक. मी तुला अत्रि ऋषींच्या काळापासूनची सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगतो. आदिकाळी काहीच नव्हते. सर्वत्र केवळ जल होते. त्या जलात आपोनारायण म्हणजे परमेश्वर स्वतःच विराजमान होते. वेदातही हेच सांगितले आहे. त्या आपोनारायणापासूनच बुद्धी उत्पन्न झाली आणि प्रपंचाचे गुण प्रगट झाले. त्यातून हिरण्यगर्भ नावाचे ब्रह्मांड निर्माण झाले. त्या ब्रह्मांडापासूनच ब्रह्मदेव प्रगट झाले. रजोगुणाच्या प्रभावाने त्यांनी सृष्टी रचना आरंभली. ब्रह्मांड 2 भागात विभागले गेले, एक आकाश आणि एक पृथ्वी. ब्रह्मदेवांनी 14 भुवने, 10 दिशा, काळ, काम, क्रोध इत्यादी सर्व तत्वांची निर्मिती केली. सृष्टीच्या विस्तारासाठी ब्रह्मदेवांनी 7 मानसपुत्र निर्माण केले. मारीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ. या 7 ऋषींमध्ये अत्रि ऋषी अत्यंत श्रेष्ठ होते. त्यांच्या पत्नीचे नाव होते अनुसूया. अनुसूयाचे सौंदर्य, तिचा संयम आणि पतिसेवा इतकी श्रेष्ठ होती की तिच्या तेजामुळे देव सुद्धा भयभीत झाले. सूर्य मंद प्रकाश देऊ लागला. अग्नी शीतल झाला. वायूही शांत झाला. पृथ्वीही तिच्या चरणी नम्र झाली. देवांना भीती वाटू लागली. अनुसूयाच्या तपोबलामुळे कुणाचेही स्थान हिरावले जाऊ शकते. ही भीती घेऊन इंद्रासह सर्व देव त्रिमूर्तींकडे गेले. त्यांनी अनुसूयाच्या अद्भुत पतिव्रताचे वर्णन केले व उपाय सुचवण्याची विनंती केली. त्रिमूर्तीने ठरवले की तिच्या सत्वाची परीक्षा घ्यावी. ते तिघेही भिक्षुकाच्या वेशात अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसूयेने अतिथी म्हणून त्यांचे स्वागत केले. पाद्य अर्ध्य पूजन केले. ते भिक्षुक म्हणाले, आम्ही अत्यंत भुकेले आहोत, पण एक अट आहे. तुझे सौंदर्य पाहून तू आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढलेस तरच आम्ही भोजन स्वीकारू, अन्यथा आम्ही निघून जाऊ. हे ऐकून अनुसूया क्षणभर विचारात पडली. पतिव्रतेसाठी अतिथी पूजा अत्यंत महत्त्वाची होती आणि अतिथी विमुख झाले तर तपोभंग होईल. तिने मनाशी पतीचे चरण स्मरले व त्यांच्या तपोबलावर विश्वास ठेवला आणि ती म्हणाली, तथास्तु. अतिथी सेवा माझा धर्म आहे. ती स्वयंपाकघरात जाऊन वस्त्र फेडून नग्न अवस्थेत भोजन वाढण्यासाठी पुढे आली. तर अद्भुत चमत्कार घडला. तिच्या दृष्टीसमोर ते तिन्ही भिक्षुक लहान बाळांमध्ये परिवर्तित झाली. ती घाबरली. परत स्वयंपाकघरात जाऊन पुन्हा वस्त्र परिधान करून तिने त्या बाळांना उचलून कडेवर घेतले. ती तिघांनाही प्रेमाने स्तनपान देऊ लागली. त्यांच्या क्षुधेचे निवारण झाले. त्यांना कडेवर घेऊन खेळवू लागली. पाळणा गाऊ लागली. एवढ्यात अत्रि ऋषी आश्रमात परतले. सर्व वृत्तांत ऐकून त्यांनी त्रिमूर्तींना ओळखले व नमस्कार केला. त्रिमूर्ती प्रसन्न झाले व म्हणाले, अत्रि व अनुसूया, आम्ही तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो आहोत. वर मागा. अनुसूयेने नम्रपणे उत्तर दिले, हे प्रभू, तुम्ही आमच्या भक्तीने प्रसन्न झाला आहात तर तुम्ही आमचे पुत्र म्हणून आमच्या घरी राहावे हीच माझी इच्छा. त्याप्रमाणे त्रिमूर्तींनी वरदान दिले. त्यापैकी ब्रह्मदेव चंद्ररूपाने, महादेव दुर्वास म्हणून आणि भगवान विष्णू एकरूप होऊन दत्तात्रय म्हणून अवतरले. दुर्वास आणि चंद्र तपासाठी निघून गेले.
पण विष्णुरूप दत्तात्रय अनुसूयेच्या घरी राहिले. तेच पुढे श्रीगुरूंचे मूळपीठ आद्य गुरु ठरले. अशा प्रकारे अनुसूयेच्या पतिव्रताच्या तेजामुळे त्रिमूर्ती एकरूप होऊन दत्तात्रय अवतार प्रकट झाला. ही कथा भक्तीस, गुरुभक्तीस आणि पतिव्रताच्या महिम्यास उजाळा देणारी आहे. ही कथा आपल्याला शिकवते पतिव्रत, भक्ती आणि सेवा देवालाही वश करतात. श्री गुरु दत्तात्रय आपल्या जीवनात सद्गुरु रूपाने सदैव मार्गदर्शन करो हीच प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.